सावी, कशी वाटली सजावट? अहो ताई काय तुम्ही पण आता एवढी लास्टिंग म्हटल्यावरती आवडलीच असणार ना? हा आवडली, खूप आवडली का बहिणी? आवडली. बोल बोल. काय वहिनी, माझी बायको बिचारी काही बोलत नाहीये, म्हणून दोघी मिळून छळताय होय तिला? ताई ऐकायला नव भाऊजी काय म्हणाले ते? आपण त्यांच्या लाडक्या बायकोला छळायलोय म्हणून? छळताय काय सावी? तर छळणारच आम्ही तिला, का नको छळू? आमची लाडाची धाकटी जाऊबाई आहे ना. बरं नीता, मी काय म्हणते, सावी घरी आल्यापासून आपल्या तिघींच्या अशा नीटशा गप्पा झाल्यात का ग? हो ना ताई, आपल्याला बोलताच आलं नाही की? नाही ना. मग आज रात्री आम्ही इथंच थांबतो तुझ्यासोबत. म्हणजे कसं आपल्या तिघींच्या मस्तपैकी गप्पा होतील रात्रभर. हो हो चालतंय की. आपण इथंच थांबूया आणि मस्त गप्पा मारूया. काय सावी, चालतंय ना तुला? हा चालेल. बघा सावीचं तर आता होकार आलाय. अहो पण ताई, भाऊजींना पण विचारलं पाहिजे की. नाही म्हणजे कसं आहे, आपली जाऊबाई असली तर त्यांची बायको आहे ना. ते पण लाडाची, त्यांनाही विचारलं पाहिजे. काय म्हणताय भाऊजी, तुम्हाला चालणार आहे ना? म्हणजे आम्ही इथं गप्पा मारत बसतो, तुम्ही बाहेर झोपा. चालेल ना? काय वहिनी, हो काय चेष्टा करताय होय? एवढी सुंदर बायको आहे माझी, आणि मी बिचारा गरीब एकटा असा बाहेर झोपू आहे? नीता बघतेस ना, भाऊजी आता बिचारे गरीब झालेत. होता ताई, अहो हेच तर बघायले की. भाऊजी हे आम्हाला मान्य नाही. आमचं ठरलंय म्हणजे ठरलंय. आम्ही तिघी पण इथं रात्रभर थांबणार आणि मस्त गप्पा मारणार. काय सावी? हा नाहीतर एक काम करता का भाऊजी, तुम्ही इथं थांबा, आम्ही सावीला घेऊन आमच्या रूम मध्ये जातो. काय ताई? हो सावी, चल चल आपण आपल्या रूम मध्ये जाऊया. चल, ते इथे झोपते. चल चल चल. हा सावी चल 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 चल. सावी चल चल. नाही नाही नाही, अहो वहिनी, आम्ही देतो. सोडा घेऊन जाऊ. हे बघा वहिनी, काय ना, त्यांना मनवण्यापासून तर त्यांच्यासोबत लग्न करण्यापर्यंत किती मेहनत केली आहे ना, ते माझं मला माहिती. आता एक सेकंद सुद्धा त्यांना स्वतःपासून लांब नाही जाऊ देणार मी. अहो भाऊजी,
कळतंय हा, सगळं कळतंय बघा. आणि तसंही 2 प्रेम करणाऱ्यांमध्ये आणि काही येत नसतं. त्यामुळे तुमचं चालू द्या. हा सावी, ऑल द बेस्ट. भाऊजी येतो. हा तुम्हाला पण ऑल द बेस्ट. जावा की आता. चला रे, येतो. हो जा जा जा, जा. एन्जॉय. चला चला. तुला पाहता आजही, तुला पाहता आजही, हसते या मनी चांदणे, हसते या मनी चांदणे, बहरून प्रीत ये अशी गाली पडे खळी जशी, साथ तुझी मला हवी जीवनी, बहरून प्रीत ये अशी गाली पडे खळी जशी, साथ तुझी मला हवी जीवनी. तुनी भरुनी जो आणतो सुख नवे, पाऊस तो पहिला ओळखीतल्या वाटती बरसत्या सरी नव्या, स्पर्श तुझा होता जरा जरा लाज रे, तुझ्या सवे साजरे, ऋतूंचे खरे सोहळे, ऋतूंचे खरे सोहळे, बहरून प्रीत ये अशी गाली पडे खळी जशी, साथ तुझी मला हवी जीवनी, बहरून प्रीत ये अशी गाली पडे खळी जशी, साथ तुझी मला हवी जीवनी. स्वतःला असं दूर नका करू ना माझ्यापासून. आता 1 सेकंदही तुमच्यापासून दूर राहणं अशक्य आहे माझ्यासाठी. इरतीचा नाद खुळा, हिनगीचा जाळ खुळा, गप्प कर कर तो या गुलाबी होवार खुळा, दुरावते आस पुन्हा, पुकारते साद पुन्हा, वनवाह्योरातला लावतो या याड पुन्हा, जीव फिरून फिरून तिथंच येतो या, दुरून ह्यो झुरून एकच होतो या, जीव फिरून फिरून तिथंच येतो या, दुरून ह्यो झुरून एकच होतो या, नशिबाच्या हाती हात ग, जुळली या गाठ ग, जुळली या गाठ ग, जुळली या गाठ ग, जुळली या गाठ ग. Yeah.
किती वाट बघितली ना या क्षणाची आपण सावी. फायनली आपलं प्रेम जिंकलंच. सावी, तुम्हाला ती आजीबाई आठवते का? ती आपल्याला टेम्पोत भेटली होती बघा. ते काय म्हणलं होतं, तुम्ही दोघं शोभून दिसताय. आणि तुम्ही नाक मुरडलं होतं त्यावर. म्हणली होती की नात्यांच्या गाठी स्वर्गातच जुळतात, खाली येऊन त्या फक्त निभावायच्या असतात. तसंच वर देवानं आपली गाठ जोडली, म्हणून आज बायको म्हणून तुम्ही माझ्या मिठीत आहात. किती स्वप्न बघितले ना सावी आपण. कधी कधी असं वाटायचं की ते स्वप्न आयुष्यभर स्वप्नच बनून राहतील. कारण कित्येक असे क्षण आले ज्या वेळेला मला वाटलं की ज्या मुलीवर माझं सगळ्यात जास्त प्रेम आहे ती माझी बेस्ट फ्रेंड सावी बायको म्हणून माझ्या मिठीत कधीच येणार नाही. पण तुमच्या प्रेमानं मला हरू दिलं नाही, मला लढायला ताकद दिली. आणि तुमच्या प्रेमानं मला लढायचं बळ दिलं. अख्ख्या जगाच्या विरोधात जाऊन आज मी तुमच्या प्रेमाच्या विश्वासाच्या मिठीत आहे. घडला कधी समजायला काही ये कसा जळली चांद मखमली 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 रेशमाचा दुवा रेशमी 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 बंध जोडला अधुऱ्याशा भेटीच इशारा दे नजरेचा मला मोगऱ्याची दरवाळ श्वासात घुटमाळ तुझ्या पायी झालो मी खुळा घडला कधी समजायला काही ये कसा जळली चांद मखमली मखमली
सावी, तुमच्या मनाची घालमेल समजते मला. माझ्या आईनं जरी आपलं नातं स्वीकार केलं असलं तरी तुमच्या घरातल्यांनी अजून ते स्वीकारलेलं नाही. त्यामुळे तुम्ही शरीराने जरी इथं असलात तरी तुमचं मन तुमच्या घरात गुंतलंय. कळतंय मला. मी स्वतःला एक प्रॉमिस केलंय की जोपर्यंत भाऊ आणि तुमच्या आई आपलं नातं मान्य करत नाहीत तोपर्यंत पुढचं पाऊल आपण उचलायचं नाही. जोपर्यंत तुमच्या मनाची पूर्णपणे तयारी नसेल तोपर्यंत मला काही घाई नाही. बर चला आता आराम करा. दिवसभर खूप धावपळ झाली ना, थकला असेल. चला 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 उठा, आराम करून घ्या. नाही मी ना खूप म्हणजे खूप लकी आहे. मला तुमच्यासारखा पार्टनर मिळालाय. आय लव्ह यू. I love you too. चला आराम करा तुम्ही आता. गुड नाईट. गुड नाईट.
माझी खात्री होती मी नक्की येणार. भाऊ, आई, लवकर बाहेर या. भाऊ, आई. दीपा, अगं का सकाळी सकाळी वरडतेस? काय झालं? भाऊ, हे बघा की पेपरात काय छापून आले. तत्वनिष्ठ भाऊरावांच्या सत्यवादीपणावर प्रश्नचिन्ह. नातीच्या सुखासाठी स्वतःच्या तत्वांना तिलांजली. काय? तरी मी सांगत होते शांत बसू नका, काहीतरी स्टँड घ्या. हे भाऊ ना असं सशासारखं शांत बसले ना, म्हणून त्याने असं सगळं छापायची हिंमत केल्या. माझं ना कोण ऐकत नाही म्हणून. दीपा जरा शांत बस. भाऊ, मी ठीक आहे. एवढ्या सकाळ सकाळ कोण आला असेल? नाही रिया,
आता मला तुमच्यापासून कधीच लांब नाही करायचा हा? धैर्य, तुम्ही आत्ता इथं? एवढं सकाळ सकाळ कुठे गेला होता? ते एक अर्जंट काम आलेलं मला, तिकडेच गेलो होतो. हो, पण काल एवढी दगदग झाली, तुम्ही अजून झोपायचं होतं की जरा वेळ? झोपलेच होते मी, ते गाडीच्या आवाजाने जाग आली. अरे सॉरी, माझ्यामुळे तुमची झोप मोड झाली. चला या. सावी, तू आहेस म्हणून मला माझ्या धैर्यानं चोरून भेटायला लागतंय. पण आता लवकरच आमचं चोरून भेटणं हे संपणार आहे. आता तू धैर्यांपासून लांब होणार आणि मीच माझ्या धैर्यांची बायको म्हणून तुमच्या सोबत राहणार. नीता, ही एवढ्या सकाळी कुठे गेली होती? ताई, या इराच्या डोक्यात नक्कीच काहीतरी सुरू आहे बघा. मला पण काही कळत नाही ग, पण आपण काहीतरी करायला हवं. आपण काय करणार? आपण हे जाऊन डिरेक्टली धैर्य भाऊजींच्या कानावर टाकू. हा, भाऊजींच्या? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी काय करू सांगा आता? अगं काही नको करू, सगळं झालंय. तू बस आणि नाश्ता कर. ताई अहो, झालं का? टाइमपास झाला? तर नवऱ्याकडे पण लक्ष द्या जरा. न्यूजपेपर कुठे आहे? आणते. आणा मग.
सावी, जा तू भाऊजींसाठी ज्यूस घेऊन ये. काही गरज नाहीये, मी आणलाय ना. आयरनसाठी ज्यूस.